लोकांना योग म्हणजे पातंजल योग. बरं नुसता पातंजल योग नाही बरं का. त्याच्या अष्टांगामधलं जे तिसरं आहे हो. आसन, आसन. तेवढंच लोकांना वाटतं की योग म्हणजे आसन. हं. तसं काही नाहीये. योग हे तत्वज्ञानाची म्हणजे षडदर्शन ज्याला हो. म्हणतो त्यातली एक पूर्ण मोठी शाखा आहे. शिवाय योग या शब्दाचा अर्थ तिथेही पतंजलींनी कसा वापरलाय, तर योग म्हणजे एकत्र येणे. योगत्र असा वेदामध्ये शब्द येतो आणि इंग्लिशमध्ये सुद्धा योक म्हणतात. YOKE. हं. म्हणजे बैलाच्या 2 बैल असले तर त्यांना जोडणारं जे पाठीवर लाकूड असतं काय, हं. त्याला योक म्हणतात. योगत्र म्हणतो आपण वेदामध्ये. म्हणजे 2 गोष्टींना जोडणारी जी गोष्ट आहे त्याला योग म्हणायचं. हं. मग पतंजलीमध्ये काय जोडलं जातं? तुमचं शरीर आणि मन हं. यांचा योग तिथे आहे. आपण एरवीत सुद्धा काय योग होता म्हणून सांगू असं म्हणतो तेव्हा 2 गोष्टी एकत्र येतात. हो. हं? हा योग शब्द गीतेत वेगळ्या वेगळ्या अर्थाने वापरला